कसला विचारांवर चालणारे आम्ही विचार अहो सोडला नाही. त्यांचा दावा म्हणजे काय असतो? दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दावा म्हणजे काय? कोणता विचार ह्या माणसांकडे आहे, या लोकांकडे आहे? बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती ना. दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं. मुंबई महाराष्ट्रात बिल्डरांचं राज्य आणलं नसतं, ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं. अमित शहा नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती. जर बाळासाहेबांचा विचार त्यांना खरोखर समजला असता तर म्हणतो मी. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत, मी लायकी शब्द वापरत नाही, खरं म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का. हे लायकी नाही पण मी कुवत वापरतो. कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी सीबीआयला घाबरून त्याने पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्याने बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार, बाकी काय. पाऊस पडला तरी धूर निघणार. मराठी मराठी संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का? 3.5 मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 3.5 मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली, माहिती आहे का तुम्हाला? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली. त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला. म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर, हे तुम्ही खात्रीनं समजा. आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी. माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर ते चक्कर मारू शकता कुठेही. बाकी विचार, भूमिका, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, स्वाभिमान याबाबत जर काय हवा असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती. अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी? अल्पसंख्याक मोर्चा का? मोहनराव भागवतांकडून का नाही? किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं, यासाठी हे सगळे प्रयोजन तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. हेगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात, ही तुमची तयारी सुरू आहे. पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ, त्या मागणीचं काय? आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही? जर हेगडेवारांनी हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे. आता आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता. आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. वीर सावरकर आहेत, हेगडेवारजी आहेत. मग सुरुवात केली पाहिजे तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून. रावसाहेब, तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला तर संघाच्या मेळाव्यालाही खूप महत्व देता. जो संघ आज शतकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे,